हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे कारण मी आज निघालो आहे बँगलोरवरून जापानला. बऱ्याच दिवसापासून मी या वेळेची वाट पाहत होतो आणि फायनली तो दिवस आज आला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एअरपोर्ट जर्नी, फ्लाईट एक्सपिरियन्स आणि सगळ्यात मेन म्हणजे सिंगापूर एअरपोर्ट दाखवणार आहे. सिस्टम पार देंगे. माझी फ्लाईट जापानला जाणार आहे बँगलोरवरून व्हिया सिंगापूर, आणि सिंगापूरमध्ये माझा 7 आवरचा स्टॉप आहे. त्यामुळे सिंगापूर एअरपोर्ट आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. तशी तर माझी तयारी 2 महिन्यापासून चालू होती, पण काल रात्री बॅकपॅक केला आणि आता सकाळी घरातून निघायची वेळ झाली होती. सकाळच्या 4ला उठलो होतो. त्याच्यानंतर सकाळी 5:30 वाजता टॅक्सी आली कारण माझी फ्लाईट होती 11:30 वाजता. प्रवासाची थोडी उत्सुकता होती आणि थोडं टेन्शनही होतं. सगळ्यात जास्त आनंद आहे कारण आज दिवस नवीन अनुभव घेऊन जाणार आहे आणि आता घरातून निघालो आहोत. रस्त्यातला हा प्रवास खूप छान वाटतं आहे. बाहेरचं वातावरण इतकं सकाळचं आहे, हलकी गाडीची धावपळ आणि मनातली विमानाची उत्सुकता, सगळं खूप सुंदर वाटते. थोड्या वेळात मी विमानतळावर पोहोचणार आहे. तशी माझी फ्लाईट 11:30ची आहे, तरी पण मी लवकर निघालो कारण इंटरनॅशनल फ्लाईटसाठी 4 तास अगोदर चेकिंग करावं लागतं. माझ्यासोबत माझी वाईफ पंकजा आहे कारण आज तिला सोडून मला खूप दिवसासाठी जपानला जायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की मी केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो आहे आणि माझी ही इंटरनॅशनल फ्लाईट आहे. थोड्याच वेळात आपण आता आतमध्ये पोहोचू. तिथे जाऊन मला चेक इन, सिक्युरिटी चेक अँड बोर्डिंग पास, इमिग्रेशन हे कम्प्लीट करायचं आहे. आम्ही दोघं बोलत होतो की आतापर्यंत सगळ्या फ्लाईटमध्ये तू सोबत असायची, त्यामुळे मला रिलॅक्स वाटायचं आणि दोघांची बॉन्डिंग चांगली असल्यामुळे आम्ही दोघंजणं सगळीकडे सोबतच जातो. पण आज ती सोबत नव्हती म्हणून मला थोडं नर्वस पण वाटत होतं आणि थोडं फिलिंग सॅड होतं. पण ती म्हणजे टेन्शन नको घेऊ, तू जा, मी येतेच. माझ्या लाईफमध्ये माझ्या बायकोचा खूप मोठा रोल आहे कारण तिने मला प्रत्येक ठिकाणी साथ दिली, गायडन्स दिला आहे. बरं ठीक आहे, आता आम्ही दोघंजणं निघतो आहे चेकिंगसाठी. सगळ्यात अगोदर ती मला ड्रॉप करणार आहे. सो आम्ही थोडंसं एअरपोर्ट एक्सप्लोर करतो आहे की कुठे काय आहे, कुठे काय नाही. सो आज सकाळी गर्दी बघत होतो, बरीच गर्दी होती. इंटरनॅशनल फ्लाईटसाठी मॅक्सिमम फ्लाईट आज सकाळीच रनवे होतात. तसं रात्री असतील, पण माझी फ्लाईट सकाळची होती. 11:30 वाजता फ्लाईट होती, तरी मी सकाळी 7 वाजता एअरपोर्टला होतो कारण मला माहिती आहे, कारण काही विसरलं होतं फार नंतर टेन्शन येतं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. सो मी रात्री सगळ्या माझ्या बॅग पॅक केला. 3 वेळेस माझा पासपोर्ट, विजा कॉपी, माझं सगळं रेसिडन्स कार्ड हे चेक केलं आणि फ्लाईट तिकीट जे सोबत होतं त्याची प्रिंट रात्री मी 11:30 वाजता काढली. हे बघू शकता तुम्ही, ते सगळ्यात अगोदर चेक इन होतं. ही माझी वाईफ, मी तिला आता बाय करतो आहे. खूप दिवसानंतर आम्ही भेटू, ती पण येईल. नंतर तुम्ही बघताय की मी लाईनमध्ये लागलो आहे आणि जस्ट आता असं वाटतं की परत वापस जावं, पण नाही, मनात काही वेगळं चालू होतं. चेक इनसाठी ऑफिसर थांबले होते कारण इथे चेक इन थोडी लाँग टाईम घेते कारण इंटरनॅशनल फ्लाईटसाठी बरंच काही चेक होतं. जसं आपलं डोमेस्टिक फ्लाईट असलं की आपण 2-3 तास अगोदर जाऊन पण सगळं क्लिअर करू शकतो. पण अजून मी आज जातो आहे. मॅडम माझा चेक केला आणि मी आत आलो. हे बघा माझ्या मागे केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट. ही माझी टीम, आम्ही सगळे सोबत जातो आहे जापानमध्ये. सगळ्यांना आम्ही थोडं हाय करा म्हटलं. त्यांनाही माझ्या ब्लॉगमध्ये आज शूट घेतलं यांचं आणि मी आता निघतो आहे आतमध्ये इमिग्रेशनसाठी. सगळ्यात अगोदर चेक इनमध्ये लगेज पासआउट केलं. लगेज टाकल्यानंतर हे बघा फ्लाईट चेकिंग करून घेतली. तसं इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये 30 kg लगेज अलाउड असतं आणि 7 kg आपल्यासोबत. पण माझ्यासाठी स्पेशल केस होती, मी 10 kg अजून ॲड ऑन करून घेतलं होतं. बड़ा हरामी हो बेटा. हे आता आपण येतो आहे केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आतमध्ये. हे सगळे शॉप टॅक्स फ्री आहेत. मॅक्सिमम ब्रँडेड शॉप इथं आहेत. आपण इथं
परचेसिंग करू शकतो, पण मी जापानला जाणार असल्यामुळे मी तर काही परचेस करणारच नाही आहे, कारण मी ऑलरेडी सगळं काही घेऊन ठेवलं आहे आणि जे काही मला परचेस करायचं मी ते जापानमध्ये करेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, माझी फ्लाईट ही जाणार आहे सिंगापूरमधून जापानला. सो मी 2 फ्लाईटनी प्रवास करणार आहे. सो सिंगापूर एअरपोर्ट सगळ्यांना माहीतच आहे, वर्ल्डमध्ये पॉप्युलर वर्ल्डमध्ये एक छान एअरपोर्ट ते आहे. सो मला आवडणारी कॉफी स्टारबक इथे ते मिळते, पण आता सध्याला गरज नव्हती. सो आज जातो आहे, छोटा बेबी दिसतो इथे. छान आहे एअरपोर्ट, आवडलं. बँगलोर एअरपोर्ट मला नेहमीच आवडतं, कारण इथून मी भरपूर फ्लाईट घेतल्या आहे आणि बँगलोर एअरपोर्टची काही गोष्टच वेगळी आहे. इथं मी चेक केलं अगोदर माझी फ्लाईट किती वाजता काय आहे, तोपर्यंत म्हणलं आता आपण लॉन्चमध्ये बसू. हे बघा माझ्या मागे एअर इमिरेटची फ्लाईट इथं आता त्याला लागली होती, पण माझी सिंगापूर एअरलाईन होती. सो आम्ही थोड्या वेळ रेस्ट केला, नाश्ता वगैरे केला आणि आता जातो फ्लाईटसाठी. इथे परत एकदा चेकिंग होते. चेकिंग झाल्यावरती मी आता चाललो आहे कॉकपिटमध्ये. दिस इज द माय मोस्ट इम्पॉर्टंट. सो आज जातो आहे. मनात धाकधूक वेगळीच होती. इथं वेलकमसाठी आपल्याला दिसत आहे, तिथे आपला बोर्डिंग पास स्कॅन करावा लागतो एकदा. ही माझी फ्लाईट, दिस इज द सिंगापूर फ्लाईट. ह्या एअर होस्टेस आहे, यांनी मला हाय केलं, स्माईल दिली, मन खुश. नंतर नेहमीप्रमाणे बड़ा हरामी हो बेटा. मला विंडो सीट पाहिजे होती, ती विंडो सीट मला भेटलेली होती. आणि विंडो सीटमध्ये बसायची एक मजाच वेगळी असते. सगळं सुख एकीकडं आणि विंडो सीटवर बसायचं सुख एकीकडं. हे माझे मित्र सगळे, आम्ही टीम. हाय, ही माझी फ्लाईट सिंगापूर एअरलाईन. खूप मोठी फ्लाईट होती. मॅक्सिमम सिंगापूर एअरलाईनच्या फ्लाईट चांगल्या असतात, खूप सॉफ्ट. आता मी उडतोय, मी म्हणजे फ्लाईट उडती आहे. पण फ्लाईटमध्ये बसून खाली बघताना खूप काही स्वप्न आठवत होतो, आणि त्यातलं एक स्वप्न म्हणजे आज माझं पूर्ण होतं आहे. कारण खूप दिवसापासून मला इच्छा होती, मला जापानला वर्क करायचं आहे, काहीतरी काम करायचं आहे, इंटरनॅशनली मला वर्क करायचं आहे, तिथला एक्सपिरियन्स मला घ्यायचा आहे. आणि त्यामुळे ते काही घडून आलं. सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते देवाचा आशीर्वाद, आणि तो मला मिळाला आहे. ह्या खिडकीत बसून असं वाटत होतं की काहीतरी आज वेगळं होणार आहे. सो छान वाटत होतं, मनात एक वेगळ्या प्रकारचं हॅपीनेस होता. विचार करत होतो आता कधी पोहोचेल. फ्लाईट खूप लाँग होती. इथून मला सिंगापूरला 11:30 ते संध्याकाळी 7:30 सिंगापूर टाईमनुसार मी संध्याकाळी 7:30ला सिंगापूरला पोहोचणार होतो जस्ट. आणि तोपर्यंत एअर होस्टेस आल्यात. मला त्यांनी विचारलं जेवणामध्ये काय हवं आहे. मी म्हटलं तुम्ही काहीही द्या, चालेल. सो सध्या तरी मी व्हेज होतो. सो मला त्यांनी व्हेजमध्ये माझं जेवण ऑर्डर करून दिलं. तुम्ही बघू शकता आता. हे माझं जेवण आहे. याच्यामध्ये दही, मिल्क, वॉटर, राईस, एक चपाती असते पराठा टाईप त्याच्यामध्ये, पुन्हा एक स्वीट डिश असते, पुन्हा अजून एक वडा, दही वडा टाईप एक काहीतरी डिश असते ती. हे माझं डिस्टन्स. सध्या मी खूप लांब आहे. आता मला जायचं सिंगापूरमध्ये. सो मॅपवर चेक करत होतो आतमध्ये अजून किती वेळ लागणार आहे. तर प्रवास खूप लांबचा असल्यामुळे मी हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनवणार आहे. बँगलोर टू सिंगापूर आणि सिंगापूर टू नगोया जापान. आता मी सिंगापूरमध्ये लँड होत आहे. संध्याकाळची इथे जवळपास 7ची वेळ असेल ही माझी लँडिंग, आणि प्लेन खूप छान लँडिंग झालं आहे. सो तुम्ही बघू शकता. मी आता इथं आलो आहे जस्ट. सिंगापूरमध्ये आल्यावरती एअरपोर्ट, वेदर, लोकल वाईब्स खूप छान होतात. फायनली सिंगापूरमध्ये पोहोचलो. एअरपोर्ट खूप खूप क्लीन आहे आणि खूप छान आहे. परत एअर होस्टेसने मला बाय केलं. खूप छान दिसतात या. त्याचं कॉम्प्लिमेंट फॉर हर. अब तू गया बेटा, अब तू गया देख. सो आता मी उतरतो इथे, आणि ही 7 तासाची फ्लाईट
इथं उतरतो जस्ट सगळ्यांना बाय केलं आणि आता हा माझ्या मागे सिंगापूर ही माझी मागची फ्लाईट होती. दिस इज माय फ्लाईट ऑफ माय बॅक साईड. सो या ब्लॉगमध्ये सध्याला एवढंच आहे. या ब्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये आपण सिंगापूर एअरपोर्ट आणि सिंगापूर टू जपान नगोया या फ्लाईटचा एक्सपिरियन्स घेऊ आणि जपानची ब्युटी आणि ऑर्डिनन्स आपण चेक करू. बाय बाय.